आई आईच असते. विठ्ठल कामत यांच्या यश अपयश आणि मी या पुस्तकावर आधारित. 1 तास जरी तू हिच्याबरोबर राहिलास आणि व्यवस्थित घालवलास ना, तरी मी तुला मानेन. तावातावानं तो आपल्या भावाला सांगत होता. आणि तो जिच्याबद्दल बोलत होता ती मात्र गलित गात्र शून्यात नजर लावून बसलेली, थकलेली. तिची ती असहाय्य अवस्था पाहून त्या ऐकणाऱ्या भावाचा जीव गलमलून जातो. काय बोलावं तेच त्याला सुचत नाही. माझी आई अशी कधीच नव्हती. ती तर कणखर स्वभावाची होती. गाडी स्वतः चालवत मुलांना शाळेत नेणारी, तरण तलावात मुलांबरोबर पोहणारी, एकट्यानं 10-12 जणांचा स्वयंपाक करणारी. आज काय तिची अवस्था झाली. पोटचा मुलगा तिच्याबद्दल इतक्या तिरस्कारानं बोलतोय आणि ती चुपचाप बसून ऐकून घेतेय. तो अस्वस्थ होतो आणि आईला आपल्यासोबत घेऊन भावाकडून बाहेर पडतो. तिला घरी आणल्यावर तो आपल्या डॉक्टर मित्राकडून तिची पूर्ण शारीरिक तपासणी करून घेतो आणि तिथे त्याला दुसरा धक्का बसतो. मित्र सांगतो, आई कंपवात, डिमेन्शिया आणि अल्झायमरची शिकार झाली. ते ऐकून तर तो हापकूनच जातो. पण पुढे डॉक्टर मित्र या रोगांना औषधच नाही हे सांगतो, तेव्हा तर त्याच्या पायाखालची वाळूच सरकते. असं कसं औषध नाही? रोगावर औषध नाही असं कसं होऊ शकतं? मग बाकीचं आयुष्य आईनं असंच घालवायचं? असंच विस्मरणाच्या गर्तेत? हे तर मग जिवंतपणीचं मरणच झालं. नाही, मी माझ्या आईला असं जगू देणार नाही. मी तिला बरं करेन. वाटेल ते करावं लागलं तरी, कितीही वेळ लागो, कितीही पैसा लागो. माझा हा जो हॉटेल व्यवसाय आहे ना, तो थोडे दिवस बाजूला ठेवीन, पण आईला बरं करीनच. तो ठाम निश्चय करतो आणि मग सुरू होते एका मुलाची आईला व्याधीतून मुक्त करण्याची लढाई. यातील तो आहे सुप्रसिद्ध हॉटेलियर विठ्ठल कामत, आणि जिच्यासाठी ते जीवाची बाजी लावत आहेत ती आहे त्यांची आई इंदिरा व्यंकटेश कामत. आणि या आपल्या लढ्याची अनोखी कहाणी सांगितली आहे विठ्ठल कामतांनी आपल्या यश अपयश आणि मी या पुस्तकात. अल्झायमर, डिमेन्शिया आणि कंपवात यांच्याशी कामतांची लढाई सुरू झाली तेव्हा कामतांचं वय होतं 65 आणि आईचं वय होतं 85. काय असतो हा रोग? मेंदूच्या काही पेशी काम करेनाशा झाल्या की मेंदूची कार्यक्षमता कमी कमी व्हायला लागते आणि स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होतो. अल्झायमरची सुरुवात असते ती. घरातल्यांच्या ती लक्षात येते. ती व्यक्ती रोजची आपली दिनचर्या करायला विसरते किंवा ती केल्यावर पण पुन्हा करू पाहते. माणूस एकाकी पडू लागला की तो स्वतःशीच मग बोलवायला लागतो. विचारामधली सुसूत्रता हरवते. हा डिमेन्शिया झाल्याचा परिणाम असतो. कंपवात झाला की कोणतीही वस्तू घेण्यासाठी हात पुढे केला की तो थरथरू लागतो. कामत आपल्या आईना त्यांच्या पार्ले इथल्या विमानतळाच्या बाजूला असलेल्या पंचतारांकित हॉटेल ऑर्किड येथे आणतात. त्यांना बरं करायचं म्हणजे आईच्या सोबत राहणं आवश्यकच असतं. ते त्यांच्या सोबत राहण्याचं ठरवतात आणि पुढील 2 वर्ष त्या हॉटेलमधील रूम नंबर 524 त्या माय लेकरांचं सेकंड होमच बनतं. ही लढाई तशी सोपी नसते. त्यासाठी कामत आईंना झालेल्या रोगांच्या कारणांचा शोध घेतात. त्यांच्या बोलण्यातून कळतं की त्यांच्या मान सन्मानाला ठेच पोचली आहे. ज्यांच्यासाठी आपलं जीवन वेचलं त्यांच्याकडूनच अवहेलना झाली आहे. या दुःखाची बोझ त्यांना इतकी अस्वस्थ करते की त्या कामतांना आपण आत्महत्या करणार आहोत असं सांगतात. त्या आत्महत्येच्या कड्यापर्यंत पोचलेल्या असतात. पण कामत एक विश्वास देऊन त्या टोकापासून त्यांना परत आणतात. त्यांच्यासोबत सतत राहून त्यांचं वागणं बोलणं याचा ते अभ्यास करतात. त्यांच्या डोळ्यातील ओळख कधी विझते,
कधी फुलते हे ते निरखतात. आईंना जुन्या गोष्टी आठवत असतात, पण आज घडलेल्या गोष्टी मात्र त्या विसरत असतात. बोलण्यात सुसूत्रता नसते. ही सारी डिमेन्शिया आणि अल्झायमरची लक्षणं हे त्यांच्या ध्यानात येतं. सोबत कंपवातही असतो. लहान मुलासारख्या त्या लहरी झालेल्या असतात, भास होत असतात. पंतप्रधान मोदींना आपल्या हातचं जेवण आवडतं असं त्या कामतांना सांगतात. या साऱ्या निरीक्षणातून कामत काही निष्कर्षापर्यंत येतात. एखाद्या कुशल मानसोपचार तज्ज्ञाप्रमाणे त्या आईशी वागतात. पायरी पायरीनं टप्प्याटप्प्यानं त्यांच्या त्रासांच्या कारणांच्या मुळापर्यंत पोचतात. हे सारं करताना ते आपल्याला स्वतःच्या जीवनात आलेल्या अनुभवातील शहाणपणाचा उपयोग आईच्या रोगाशी भिडतानाही करतात. या रोगाचा अभ्यास करताना त्यांनाही कळून येतं की ही फक्त औषधोपचारांनी बरे करणारे हे रोग नाही आहेत, पण थोडक्यात त्याच्यासाठी आईमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांची मानसिकता बदलणं हे महत्त्वाचं आहे. मग कामत आईचा आत्मविश्वास जागृत करण्यामागे लागतात. तू कुठलंही काम करू शकतेस ग, हा विश्वास त्यांच्यात निर्माण करतात. अनुकंपेपेक्षा सहानुभूतीची गरज त्यांना जास्त आहे हे ते ताडतात. त्यांना जाणवतं की जुन्या अप्रिय गोष्टी आठवल्या की आईंना त्रास होतो. तेव्हा कामत आईंना जुन्या गोष्टी विसरायला लावतात. त्यांच्या मनात आपल्याला त्रास देणाऱ्याचा सूड घेण्याची जी प्रबळ भावना निर्माण झालेली असते ती घालवतात. त्याचवेळी त्यांच्या स्मृतीची खंडित झालेली साखळी जोडण्यासाठी नवीन नवीन उपायही शोधतात. कधी कधी त्या कामतांना तू कोण आहेस रे असं विचारतात, तर कधी नीट संभाषण करतात. चहा प्यायलेला असताना चहा प्यायलाच नाही असं सांगतात. विस्मरणाचे झटके असे अधूनमधून येतच असतात. त्याला आवर घालणं सोपं नसतं, पण हळूहळू ते त्यांची स्मृती जागी करण्यात यशस्वी होतात. त्यांची स्मरणशक्ती वाढवताना ते अधूनमधून वस्तू लपवून त्यांची चाचणी घेतात. त्यात ती यशस्वी झाली की मग ते लहान मुलानं एखादी गोष्ट केली की आपण कसं कौतुक करतो तसं त्यांचं कौतुक करतात. हॉटेलमधील त्यांच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनीही त्यांनी तसंच वागावं म्हणून तशा सूचनाही देऊन ठेवतात. हळूहळू त्या पूर्वीसारखा अंदाज वर्तवू लागतात. ही स्मृती परत येत असल्याचीच खूण असते. जे परिचित भेटायला यायचे त्यांनाही त्या ओळखू लागतात. कंपवात कमी करण्यासाठी साधा ग्लास पकडताना होणाऱ्या त्यांच्या हातांची थरथर प्रयत्नपूर्वक थांबवण्यासाठी त्यांना ते उद्युक्त करतात. या रोगांचा सामना करायचा तर त्यासाठी प्रकृतीही चांगली असणं गरजेचं असतं. पण रक्तदाब, मधुमेह नसलेल्या आई खाणं पिणं टाळत असतात. त्यांच्या कामत ती खाण्याची आवड पुन्हा निर्माण करतात. चक्क त्यांच्या मनात बिअरची आवड निर्माण करतात. त्यांच्या प्रकृतीला आराम करण्यासाठी त्यांना शांत झोप मिळणं, त्यांची अस्वस्थता व वेळेची बडबड घालवणं हे महत्त्वाचं असतं. त्या आईंना टीव्हीवर विनोदी कार्यक्रम बघायला लावतात. कामतांना पर्यावरणाची भारी आवड. पक्ष्यांसाठी त्यांनी हॉटेल परिसरात पक्ष्यांसाठी फीडर लावलेले असतात. मनोरंजनासाठी ते त्यांचं लक्ष त्याच्याकडे वळवतात. मग त्यांनाही त्याची गोडी लागते. पक्ष्यांचं निरीक्षण करण्यात त्यांचा चांगलाच वेळ जातो. तसाच वेळ शेजारी असलेल्या विमानतळाच्या धावपट्टीवरील विमानं पाहण्यात जातो. अप्रिय गोष्टी विसरण्यास त्याचा फायदाच होत असतो. त्यांचं मन सतत आनंदी राहतं. कामतांना जाणवतं की नुसतं हॉटेलात राहून त्या कंटाळत असतील. त्यासाठी त्यांना बाहेर फिरवून आणायला हवं. मग ते त्यांना हॉटेल बाहेर काढून जबरदस्तीनं कार्यक्रमांनाही घेऊन जातात, प्रवासाला नेतात. हॉटेलला 2 दशकं झाल्याच्या निमित्तानं होणाऱ्या समारंभासाठी
कामत त्यांना आग्रहाने घेऊन जातात. त्या कार्यक्रमास हजर राहण्यास तयार नसणाऱ्या त्या कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत थांबतात. कार्यक्रमात आनंदाने सहभागीही होतात. त्यानंतर 2 महिन्यांनी कामतांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन असतं. तर त्या कार्यक्रमाला हजर राहण्याची तयारी त्या दिवसापासून करू लागतात. मला जगायचं नाही असं सांगणाऱ्या इंदिराबाई 2 महिन्यांनी होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी आत्तापासून करू लागतात. ही कामतांच्या दृष्टीनं किती मोठी घटना असेल. ही लढाई जिंकताना कामतांना जे अनुभव आले ते त्यांनी या पुस्तकात वाचकांच्या पुढे मांडले आहेत. अशा रोग्यांसाठी कुठल्या उपाययोजना कराव्या, त्यांच्याशी कसं वागावं याच्या टिप्स दिल्या आहेत. अल्झायमरच्या पेशंटना स्वतःचीच काळजी वाटत असते. पूर्वीच्या अनिष्ट घटनांची पुनरावृत्ती होईल अशी भीतीही वाटत असते. आईची तिचं तशी स्थिती होती हे ते त्यांच्या लक्षात येतं. कामत सांगतात, रोग्याला एकटं ठेवू नये, एकावेगी मना नसावा. शुभं करोती, पाढे, गायत्री मंत्र यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता वाढते, बुद्धीला चालना मिळते. मेंदूला खाद्य देत राहिलात तर माणूस अल्झायमरला 4 हात दूर ठेवू शकतो. मेंदू कार्यप्रवण ठेवणं हे या पेशंटच्या बाबतीत फायदेशीर ठरत असतं. हे पुस्तक ज्येष्ठांनी तर वाचलं पाहिजेच, पण त्यांच्या मुलामुलींनीही हे वाचलं पाहिजे की ज्यामुळे अनेक जीव या रोगांच्या तावडीतून सुरुवातीला सुटतील. या पुस्तकाच्या वाचनानं घरातील ज्येष्ठांना जेव्हा केव्हा या रोगाची लक्षणं जाणवतील तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष न करता तो आजार गंभीर होऊ नये म्हणून ते काळजी घेऊ शकतील. म्हणतात ना, उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला. त्यामुळे त्या व्यक्तीचं स्वास्थ्य तर चांगलं राहतंच आणि कुटुंबाचंही. तरुणांना पण हे पुस्तक या वयातच वाचण्याची गरज आहे. या पुस्तकातून कळेल की जीवनात काहीतरी छंद असावा ज्याच्यामुळे तुमचं मन गुंतून राहील. सतत कार्यरत राहणं हा रोगाला दूर ठेवण्याचा एक मार्ग आहे. ते तरुणांना सल्ला देतात की आपल्या पालकांची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे. लहानपणी त्यांनी आपलं पालन पोषण करून आपली काळजी घेतली. आज भूमिका बदलली आहे, मग तुम्ही हे करणं तुमचं कर्तव्यच नाही का? आपण कितीही मोठं झालो तरी आईला आपण लहानच वाटत असतो. त्याचा एक हृदय प्रसंग या पुस्तकात आहे. एकदा रात्री कामतांना पोट साफ करण्याचं औषध त्यांनी घेतलेलं असतं म्हणून केव्हा तरी झोप त्यांची चाळवली जाते, म्हणून ते टॉयलेटला जायला उठतात. त्या चाहुलीनं त्यांची आई पण जागी होते आणि का उठलास म्हणून चौकशी करते. काही कारण नाही ग, जाग आली म्हणून जाऊन येतो असं सांगून ते टॉयलेटमध्ये जातात. काही वेळानं त्या बाहेरून विचारतात, काय रे, ठीक आहेस ना? असं 1-2 वेळेला विचारल्यावर बाहेरून श श श श असा आवाज यायला लागतो. ते आतूनच विचारतात, अगं आवाज का करतेयस? तर त्या म्हणतात, काही नाही, तुला व्यवस्थित लघवी व्हावी म्हणून. लहानपणी नाही का असंच करायचे? कामत लिहितात, काहीही म्हणा, आई आईच असते. एकदा ते रात्री आईच्या शेजारी झोपण्याचा हट्ट धरतात, पण आई त्यास नकार देतात. म्हणतात, मला इतकी वर्ष एकटी झोपायची सवय झाली आहे, साधा कोणाचा स्पर्शही झाला तरी झोप येत नाही रे. कामत खट्टू होतात आणि आपल्या बिछाण्यावर जातात. रात्री केव्हा तरी त्यांना जाग येते. कुणीतरी आपल्या बाजूला झोपल्याचा भास होतो. आपल्या अंगावर पडलेला आईचा हात ते ओळखतात. याच हाताने नाही का आपल्याला वाढवलं, म्हणून तर आज आपण इथपर्यंत येऊन पोचलो आहोत. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. हे वाचून आणि ऐकून
तुमच्याही डोळ्यात पाणी आलं असेल, नाही का? शेवटी काय, आई आईच असते. शब्द प्रदीप राऊत, अभिवाचन अनिल खडके, मोबाईल नंबर 9822004242.